बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू पर्व दुसरे. लेखक सचिन खारगे लिखित कथा सुटलेली गणितं. पावसाचा ओला निळा रंग गुलाबी थंडीकडे वळत होता. वातावरणात वाऱ्याची मंद झुळूक सतत उत्तरेकडून वाहत होती. पूर्व क्षितिजाकडे जन्म घेतलेल्या नवजात किरणांनी मधुकर अण्णांच्या त्या शिस्तप्रिय घरंदाज दुमजली वाड्याच्या सडा टाकलेल्या अंगणात रांगत रांगत प्रवेश केला. देवघरातल्या घंटेने आपल्या मंजूळ आवाजात त्यांचे स्वागत झाले आणि ती सोनेरी किरणे देवघरापर्यंत दुडूदुडू चालू लागली. साऱ्या आळीते दुमजली माडीचे एकमेव घर कडक शिस्तीचे सेवानिवृत्त अधिकारी मधुकर अण्णांचं घर म्हणून प्रसिद्ध होतं. अंगणातल्या 4 पायऱ्या, त्यातल्या पहिल्या पायरीजवळ चपलांचे जोड एका रांगेत, तर दुसऱ्या पायरीवर पाय पडताच ती खट्ट असा आवाज करत असे व कोणी एखादा पायी पावणा माणूस पायऱ्या चढून वर आला की त्या पायरीचा खट्ट असा आवाज होई आणि आत तक्याला टेकून बसल्या मधुकर अण्णांना त्या पाहुण्यांची वर्दी मिळे. तेव्हा अण्णा स्वतःला सावरून बसत. वर ज्योत्यातून आत नजर पडली की दिवाणखान्यात कपाट आणि त्या कपाटात अनेक पुस्तके, तीही उंचीनुसार रचलेली. त्यातल्या एका कपाटावर नुकतेच चावी दिल्यामुळे आपल्या खणखणीत आवाजात टिक टिक करणारं घड्याळ, त्याच्या जवळच्या खुंटेवर अण्णांचं उपरणं टोपी आणि घट्ट पकडीमुळे गुळगुळीत झालेली मूठ आणि चालताना जमिनीवर टेकून टोक बोथट झालेली छत्री. पुढे भिंतीतल्या एका दिवळीत नेहमी घासून पुसून पाण्यानं भरला स्वच्छ पितळी तांब्या आणि त्यावर एक व्यवस्थित पालथे घातलेले फुलपात्र. कोपऱ्यात हातभर उंचीचं कपाट मधुकर अण्णांचा नातू उमेश याच्या शाळेतल्या वह्या पुस्तकांसाठीच ठेवलेलं. घरातून बाहेर पडताना दाराजवळ एक लाकडी नक्षीदार आरसा, टिकल्या, गंध पावडर आणि कितीतरी जिन्नसा पोटात घेऊन भिंतीला बिलगून उभा होता. दिवाणखान्यातून आत स्वयंपाकगृहात जाताना दरवाजाला लागून माडीवर जाण्यासाठी जिना, त्यावर लाकडी कटडा, कित्येक वर्षांच्या एजामुळे गुळगुळीत झालेला. लाकडी पायऱ्या थोड्या झिजलेल्या. पुढे स्वयंपाकघरात सैनिकी शिस्तीत रचलेले डबे आणि तशाच सैनिकी शिस्तीत देवाऱ्यावर पुजलेले देव. स्वयंपाकघरात चुलीपुढं भल्या सकाळीच निम्मा अर्धा स्वयंपाक उरकत आलेली अण्णांची सून. देवघरात पूजापाठात मग्न असलेला अण्णांचा मुलगा आणि त्याच्या मत्तीला अण्णांचा नातू उमेश. सारं सारं शिस्तबद्ध. कारण अण्णांच्या त्या कडक स्वभावामुळे घरातल्या माणसांनाच काय तर निर्जीव वस्तूंना देखील शिस्त लागून राहिलेली. या शिस्तीने वैतागलेल्या घरात अण्णा दिवाणखान्यात तक्याला टेकून आपली नजर देवपूजा करणाऱ्या मुला नातवावर रोखून होते. आता देवपूजा आटपत आली होती. देवपूजेचं ताम्हण पळीपंचपात्र उपरण्यानं पुसून स्वच्छ केलं. करंडीतील एक एक फूल घेऊन उमेशनं देवाला अर्पण केली आणि दोघांनी डोळे मिटून प्रार्थना म्हटली. उमेशनं स्वतःला शाळेसाठी आवरण्यास सुरुवात केली. शाळेचा गणवेश चढवला. नक्षीदार आरशात स्वतःला पाहून सावरून घेतलं. त्या कोपऱ्यातल्या छोट्या कपाटातून शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे दप्तर, वह्या, पुस्तके काढून भरू लागला. पहिला तास मराठी, दुसरा तास इंग्रजी, तिसरा तास इतिहास, चौथा तास गणित. तो क्षणभर रेंगाळला. गणिताची वही घेऊन त्यानं ती एक बार पाहून घेतली. अजून काही लाल फुल्या मारलेली गणितं सोडवायची राहून गेली होती. 5वा तास चित्रकलेचा. मगाची चिंता क्षणात दूर झाली. त्यानं पटापट रंग, ब्रश, कागद, चित्रकला, वही आनंदानं दप्तरात भरले. 6वा तास विज्ञान, 7वा तास पी, 8वा तास कार्यानुभव. दिवसभराचं दप्तर भरून तो शाळेत जाण्यास निघाला. त्या क्षणी तक्याला टेकून लिखाणात मग्न असलेली अण्णांची दृष्टी उमेशवर खिळली आणि त्यांनी क्षणार्धात उमेशला न्याहाळून घेतलं आणि तिखट हाकेनं उमेशला जवळ बोलावलं. उमेश अण्णांच्या समोर उभा राहिला. खाकी चड्डीमध्ये खोचलेला पांढरा सदरा पाठीमागून किंचित बाहेर आला होता. त्याकडे लक्ष वेधून अण्णांनी उमेशला खडसावलं. उमेश, पाठीमागून सदरा नीट खोचून घे.
काय हे वेंद्र्यासारखं? उमेशनं पटकन आपला सदरा नीट आत खोचला, कारण त्या कमी क्षणाचाही विलंब झाला असता तर अण्णांचं जमदग्नीचं रूप पाहायला मिळालं असतं हे त्याला ठाऊक होतं. शाळेसाठी उमेश पायऱ्या उतरून बाहेर पडला तेव्हा त्यातील एक पायरी खट्ट आवाज करून शांत झाली. काही वेळाने उमेशचे बाबा ऑफिससाठी तयार झाले. डबा पिशवी उचलली आणि घराबाहेर पडले. आता घरात अण्णांची करडी नजर आणि मन सुन्न करणारी शिस्त या व्यतिरिक्त घरात सर्वत्र शांतता. रांगणारी कोवळी उन्ह आता चालत चालत तक्क्याला रिनून असल्या अण्णांच्या पायाजवळ आली. टिकटिक करणाऱ्या घड्याळानं आता बारीक कटकट धरले होते. अण्णांनी उठून खुंटीवरील उपरणं खांद्यावर व टोपी डोक्यावर चढवून दाराच्या एका कोपऱ्यात ऐटबाजपणे ठेवल्या जोडात आपलं पाय घालून ते फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा मगाशीच ती पायरी खट्ट आवाज करून शांत झाली. आता अण्णा दुपारी उशिरा घरी परततील. उताराच्या पाण्याबरोबर एखादं कोवळं पान पुढं ढकललं जावं तसं उमेश रस्त्यावरच्या धावत्या रहदारीच्या वर्दळीत शाळेकडे वाहत होता. शाळेकडे रस्त्याच्या कडेला अनेक दुकानं उघडली असली तरी माणसांच्या पाठमोऱ्या फळ्यांनी उभी झाकली होती. त्या फळ्यातून उमेशची नजर अनेक आकारांच्या रंगीत वस्तू टिपत होती. दुकानाच्या बाहेर चौकटला लावल्या नाना विविध रंगीबेरंगी वस्तूंनी त्याचं वाहन थांबलं की रंगीबेरंगी चेंडू, खेळणी, दोऱ्या, गुंड्या, किल्ल्यावरील खेळणी पाहायचं. एखादं रंगीत चित्र कागदावर काढावं तसं उमेशनं ते सारं सारं काही क्षणात आपल्या मनपटलावर उमटवून तो पुन्हा शाळेकडे वाहू लागला. वाहणाऱ्या पाण्याच्या वळशाला पाला पाचोळा गोळा व्हावा तसा शाळेच्या गेटजवळ मुलं जमा व्हायची आणि एक एक करत वर्गाकडे सरकू लागायची. उमेश त्यातला एक होऊन मगाशी पाहिलेल्या अनेक रंगीबेरंगी चौकोनी आकारांचे रंगतरंग मनात घेऊन वर्गात गेला. शाळा भरली. वर्गात शिकवणं सुरू झालं. पहिला तास, दुसरा तास, तिसरा तास झाला. आता चौथा तास गणिताचा. सर वर्गात आले. पुसून घेतलेल्या फळ्यावर गणिताची मांडणी करून शिकवणं सुरू झालं. उमेशने गणिताची वही वर काढली. ती उघडली. सरांचं शिकवणं आणि लाल फुल्यांची गणितं पुन्हा सोडवणं एकाच वेळी सुरू झालं. दारात उभा राहिलेल्या शिपायामुळे सराने आपलं शिकवणं थांबवलं. शिपायानं आपल्या हातातील वही उघडून सरांच्या हातात दिली. सरांनी ती नजरेनं पाहून घेतली. सर म्हणाले, प्रथम सत्र परीक्षा पुढील आठवड्यात होते. त्याचं वेळापत्रक आहे. सर्वांनी लिहून घ्या. सर्व मुले आपल्या वहीच्या शेवटच्या पानावर वेळापत्रक लिहून घेऊ लागली. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गणित विषय येताच उमेशला मगाच्या लाल फुले आठवू लागल्या. त्या विचारातच त्यानं पुढील वेळापत्रक लिहून घेतलं. सर्व विद्यार्थ्यांनी वेळापत्रक लिहून घेतलं. सरांनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. उमेशचं लक्ष आता फळ्यापासून दूर होऊन खिडकीच्या बाहेर मैदानावर भटकू लागलं. मैदानावरून झाडावर, पुन्हा कुठेतरी खारोटीसारखं तुरू नारळाच्या झवळ्यावर विसावलं. आता त्याची नजर खिडकीच्या समोर दिसत असणाऱ्या एका वर्गावर खेळली. तो वर्ग मुलांनी गजबजून गेला होता. प्रत्येकाच्या हातात रंगीबेरंगी कागद. कला शिक्षक कृती करून दाखवतील तशी मुलं पाठोपाठ घडी घालायची आणि कात्रीनं नको असलेला भाग कापून त्या रंगीत कागदापासून हळूहळू सुंदर पानं फुलं तयार होत होती. उमेशचं मन त्या कलेच्या वर्गात रेंगाळू लागलं. आता त्याला त्याच्या बेंचवर रंगीबेरंगी कागद, कात्री, सगळं साहित्य दिसू लागलं. चमचमत्या डोळ्यांनी त्यातला एक अदृश्य कागद घेऊन त्याच्या हवेत घड्या घातल्या. बोटांच्या कात्रीनं नको असलेला भाग कापला. कागदाचं एक एक पदर उलगडता उलगडता फक्त तोच पाहू शकेल असं एक टपोरं फूल हातात उमलू लागलं. टोलच्या घन घन आवाजानं उमेश भानावर आला. गणिताचा तास सुटला होता. किचकट गणितानं वर्गात तणाव पसरला होता. अजून काही लाल फुल्यांचा स्वीकार करण्यासाठी वही तयार होऊन दप्तरात गडप झाली. शाळा सुटली. उमेश घरी आला. खट्ट वाजणाऱ्या पायरीवर पाय न टाकता तो घरात प्रवेशला. अण्णा तक्क्याला टेकून समोर डेस्कवर लिखाण करत होते. लिखाणात गर्क असलेल्या अण्णांच्या नजरेचा धागा उमेश भोवती गुंडाळला आणि उमेश जाईल तिकडे नजरेची ओढ घेऊ लागला. उमेशनं दप्तर उघडलं. वह्या पुस्तकं नीट कपाटात ठेवून दिली.
कपाटावरच्या कॅलेंडरवर त्यानं वार आणि तारखावर उभ्या आडव्या खुणा केल्या. हातपाय धुतले. शुभम करोती कल्याणम म्हणायला सुरुवात केली. शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. अण्णांनी ती लक्षपूर्वक ऐकून घेतली. अण्णांचा राग अनावर झाला. उमेशला खडसावून समोर बोलावलं. तो खाली मान घालून अण्णांच्या समोर उभा राहिला. अण्णा म्हणाले, अरे कशी म्हणतोयस प्रार्थना? काना मात्रा स्वल्पविराम काही आहेत की नाहीत त्या तुझ्या प्रार्थनेत? अरे शब्द कुठं तोडायचे कुठं जोडायचे हे काहीच कसं कळत नाही तुला? अण्णांनी खडखडीत आवाजात शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा प्रार्थना म्हणू लागले. पाठोपाठ उमेशनं एक एक ओळ म्हणून काढली. अण्णांनी उमेशचा कान गच्च पिरगाळला. डोळे मोठे करून म्हणाले, मूर्खा संपदा नव्हे संपदा. अण्णांनी सोडलेला कान उमेशनं पकडला. तो चांगलाच ठणकत होता. अण्णांची नजर भिंतीवरच्या कॅलेंडरवर गेली. वार तारखांच्या वर खुणा पाहून हे परीक्षेचे वेळापत्रक आहे हे त्याने ओळखलं. ते उमेशला म्हणाले, परीक्षा तोंडावर आली आहे, चांगला अभ्यास कर आणि उत्तम मार्क्स मिळायलाच पाहिजेत. उमेशनं होकार दिला. वातावरण बदलत होतं. हवेतल्या गारठ्यानं सूर्यकिरणातला उबदारपणा फिक्का होत होता. दिवसभर उन्हं असली तरी एक थंड लहर अवतीभोवती नांदत होती. तिन्ही सांजेला अंधाराबरोबर दहीवर सोबतीला आलं की पहाटेला टपोरे पानमोती होऊन प्रकाश किरणांच्या सोबतीनं पाना फुलावर हुंदाड खेळ सुरू व्हायचा. अंगणात रस्त्याकडेला छोट्या छोट्या शेकोट्या भडकायच्या आणि दहीवराचा हुंदाड खेळ गायब व्हायचा. परीक्षा सुरू झाल्या. ज्या व्हरांड्यात मैदानावर मुलं खेळायची तिथं अभ्यासाला बसू लागली. परीक्षा सुरू झाल्याचा आनंद आणि उत्साह विद्यार्थ्यांच्यात दिसत होता. शाळा आता निशब्द झाली आणि शाळेच्या आवाजातील धीरगंभीर शांतता भंग करणारी वॉर्निंग बेल झाली. शाळेच्या वरच्या मजल्याच्या जिन्यालगतच्या परीक्षा कक्षात बेंचच्या ओळीमध्ये एरजाऱ्या घालणाऱ्या पर्यवेक्षकांनी भरभर लिहिणाऱ्या अनेक मुलांच्यावर कटाक्ष टाकला. गेले काही तास शांतपणे लिहिणारे विद्यार्थी या शेवटच्या 10 मिनिटात गोंधळ घालतातच. हा कित्येक वर्षांच्या अनुभवामुळे त्याने कुजबूज करणाऱ्या हाताने तोंडातून आवाज न करता ओठांची सूचक हालचाल करून पर्याय क्रमांकाची उत्तरे सांगणाऱ्या 1-2 विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका काढून टेबलावर आपटल्या आणि शेवटच्या 10 मिनिटात आपला वचक ठेवण्याचा प्रयत्न केला. आता लिखाण थांबवा आणि पुरवण्या जोडण्यास घ्या. या सरांच्या सूचनेने उत्तरपत्रिका व पुरवण्यांची चाळवाचाळव सुरू झाली. शेवटची घंटा होण्याच्या 5-6 मिनिटापूर्वीच उत्तरपत्रिका देण्याच्या तयारीत अनेक विद्यार्थी सज्ज झाले. भिंतीला लागून खिडकीजवळच्या बेंचवर उमेश मात्र शक्य होईल तेवढ्या गतीने कोणत्या तरी प्रश्नाचं उत्तर लिहित होता. उमेशकडे पाहून सर म्हणाले, उमेश पटपट लिखाण आटप, शेवटची 1-2 मिनिटेच राहिलेत. नजरेनंच उमेशनं सरांच्या सूचनेला स्वीकारलं आणि उत्तरपत्रिका आणि पुरवण्याची जुळवाजुळव करून घेतलेल्या 2 पुरवण्या त्यानं उत्तरपत्रिकेला बांधायला सुरुवात केली. शेवटची घंटा झाली आणि सरांनी ओळीनं पेपर गोळा करण्यास सुरुवात केली. उमेशनं सर आपल्या अगदी जवळ येत आहेत हे पाहून लगबगीनं दोऱ्याची गाठ बांधली आणि उत्तरपत्रिका जवळ चालल्या सरांच्या हातात दिली. आता शाळेच्या व्हरांड्यात मैदानात सर्वत्र पांढरे निळे पुंजके तयार झाले आणि हातातल्या प्रश्नपत्रिका एकमेकांच्या समोर धरत त्यातल्या टिपक्याने सुटलेल्या न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे लक्षात घेऊन प्रश्नपत्रिकेवर खुणा केल्या. उमेश कोणत्याही वर्तुळाच्या पुंजक्यात न जाता तो थोडा बाजूनेच उन्ह माथ्यावर घेऊन उभ्या असलेल्या एका झाडाखाली एक स्वतंत्र टिपका होऊन थांबला. त्याला आत्ताच सुपूर्द केलेल्या प्रश्नपत्रिकेवर कोणतीच चर्चा करण्याची इच्छा नव्हती. आता शाळेच्या व्हरांड्यातील पटांगणावरील पुंजके घराच्या रस्त्याकडे सरकू लागले. त्या मोकळ्या झालेल्या व्हरांड्यात शिक्षकांच्या शिवाय कोणतीच हालचाल दिसत नव्हती. नजरेसमोरचा तो परिसर आणि रित्ता झालेला रस्ता पाहून तो घराकडे चालू लागला. उद्याच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेची आणि आजच्या मराठी विषयातल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सोडवायचे राहून गेले याबद्दलची काळजी त्याच्या चेहऱ्यावर किंचितही जाणवत नव्हती. तर रस्त्याच्या कडेला घरातून शाळेत जाता येता लक्ष वेधून घेणारी रंगीबेरंगी दुकाने आज त्याला अधिकच आकर्षक दिसत होती. पुढे थोड्या वळणावर समोरासमोर बुरडाचं आणि लोहाराचं पाल त्याचं हमखास लक्ष वेधून जात असे.
मग त्याची गती हळूहळू शून्य होऊन तो कधी लाल रसरशीत लोखंडाला वळणाचा हवा तसा आकार मिळू लागला की तो अर्धा पाऊण तास तिथंच उभा राही. भात्यातून धगधगणाऱ्या कोळशाला अधिक भडकावणारा वारा लागला म्हणजे थोड्या वेळात लहान मोठे हातोडे, चिमटे यांची उटाटेव ऐरणीच्या चौकोनी तुकड्याभोवती जमू लागत. पाठीमागे थोडी मान वळली की बुरडाबाई आणि तिची लेकरं निरगुडीच्या ओल्या छाकट्या आणि कळकीच्या कामट्यांनी पाट्या टोपल्याची सुरुवात, गळ्यापर्यंत घडवलेली डालगी, जमिनीवर मध्यातून अनेक कामट्या अंतरून त्याच्या मध्यभागी पायाची टाच ठेवून स्वतःभोवती फिरत कामट्या गुंपत आकार घेणारी खुराडी बघून तो भान हरपून जात असे. आपल्याला या कामट्या मिळाल्या तर आपण काय काय करू शकतो याचा जुळता मेळ घालत तो घराकडे निघाला. उमेश घराच्या पायऱ्या चढून वर गेला. त्या पायरीनं सवयीप्रमाणे खट्ट असा आवाज केला. आत तक्क्याला टिकून बसले अण्णा सावध झाले. स्वतःला सावरत असतानाच उमेश आत आला. उमेशला पाहून अण्णा म्हणाले, उमेश, झाला का पेपर? हो झाला, उमेश म्हणाला. मग घेऊन येती प्रश्नपत्रिका? अण्णा करड्या सुरात म्हणाले. येताना इंद्रधनुष्य रंग मनातून घेऊन आलेल्या उमेशला आत्ताच झालेल्या मराठीच्या विषयावर अजिबात चर्चा करण्याची इच्छा नव्हती. त्यानं अण्णांच्या हातात नुकत्याच झालेल्या पेपरची प्रश्नपत्रिका हवाली केली. अण्णांनी ती एकवार निरखून घेतली आणि एक प्रश्नांची उत्तरे विचारून घेतली. आता त्यानं ही प्रश्नपत्रिका 2 वेळा सोडवली, शाळेत लेखी आणि घरी तोंडी. अण्णांनी उमेशचा अंदाज घेतला. एक ऐच्छिक प्रश्न सोडवायचा राहिला होता. त्यावर बोट ठेवत अण्णांनी जाब विचारला, हा प्रश्न का नाही सोडवलास? तो निरुत्तर झाला. त्याला समोरच्या उभ्या खांबात आणि आपल्यात या क्षणाला काहीच फरक नाही याची सल मनात उमटली. अण्णा गरजले, जा, उद्या होणाऱ्या विषयाच्या परीक्षेचा अभ्यास करत बस. उमेशच्या डोळ्यात चटकन पाणी उभं राहिलं. अचूक सोडवलेल्या प्रश्नांचं अण्णांना काहीच कौतुक नव्हतं, पण न सोडवलेल्या एका प्रश्नामुळे त्यांनी मला रागवावं. उमेश खूपच दुःखी झाला. बाबा घरी नव्हते. त्यानं आईकडं पाहिलं. तिची नजर खाली झुकली. तसा तो उद्या होणाऱ्या परीक्षेच्या अभ्यासाला लागला. पुढे हिंदी इंग्रजीचे हे 2 पेपर छान गेले, पण अण्णांच्या घरी होणाऱ्या उलट तपासणीमुळे उमेश खूपच नाराज व्हायचा. लिहिलेल्या उत्तराचं कौतुक मग पडायचं, पण एखाद्या न सुटलेल्या प्रश्नाचं दुःख एक पावलानं समोर यायचं. तो गुरुवार उजाडला. आज गणिताचा पेपर. त्याच्या भोवती वहीतल्या लाल फुल्यांनी धिंगाणा उभा केला. त्याची शरीराची हालचाल अळसावली. हातातला पेन गळून खाली पडला. तणावानं शेवाळलेल्या पाण्यात आपण तरंगतोय असं त्याला वाटू लागलं. कपाटावरच्या टिकटिक करत पुढं सरकणाऱ्या घड्याळातल्या काट्यानं त्याला घराबाहेर हाकललं. त्या पायरीवर पाय पडला, पण आज तिनं आपला आवाज घेऊन घेतला. उमेश शाळेकडे निघाला. त्याचं ते कोवळ्या पानागत वाहनं आता जड झालं होतं. एखादा दगडी गोटा पाण्याच्या दट्ट्यानं कणाकणानं पुढं ढकलला जावा तसा तो, आणि बाजूनं पाणी वेगानं पुढं जावं तशी मुलं शाळेकडे जात होती. उमेश थिजल्या पायानं वाट कापित होता. नेहमी लक्ष वेधून घेणारी दुकानं, त्यातल्या रंगीबेरंगी वस्तू, दुकानात माणसांच्या उभ्या फळ्या नसताना सुद्धा उमेशचं लक्ष आता खेचून घेत नव्हत्या. परीक्षा कक्षामध्ये सारी मुले रांगोळीच्या उभ्या आडव्या टिपक्या मांडाव्यात त्याप्रमाणे बाकड्यावर बसली. सरांनी प्रश्नपत्रिका सर्वांना वाटल्या. उमेशच्या हातात प्रश्नपत्रिका पडली. ती 2 पानांची पाठपोट प्रश्नपत्रिका सुरुवातीपासून वाचून काढली. उत्तरे लिहिण्यासाठी पेन उचलला. प्रश्नांचा क्रमांक पाहून उत्तरे लिहू लागला, पण गती मंद होती. वेळ पुढे सरकत होता. पाठीमागच्या पानावर कच्ची आकडेमोड करू लागला. वरून खाली, खालून वर, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे संख्यांवर बोटे फिरवून उत्तराची खात्री करून गणिते सोडवू लागला. पहिला भाग संपला. भूमितीचा दुसरा भाग सुरू झाला. कंपास पेटून साहित्य काढल्याचा आणि ठेवल्याचा वर्गातला आवाज त्याच्या कानात गुंजू लागला. वेळ बराच पुढं निघून गेला होता. त्यानं तो दुसरा भाग सोडवायला घेतला.
त्रिकोण, चौकोन, वर्तुळे, एकमेकांना छेदणाऱ्या रेषांच्या काखेतील वर्तुळाचे तुकडे, वर्तुळकड्यांचे तुकडे करणाऱ्या रेषा आणि पोटात वर्तुळ घेऊन बसला त्रिकोण, स्वतःभोवती रिंगण ओढलेला त्रिकोण, एकमेकांना स्पर्श करून बसलेली वर्तुळे, अशा अनेक प्रश्नांच्याकडे तो नुसताच पाहत बसला. कंपास पेटीतील कंपास त्यानं बराच वेळ हातात खेळवला. उत्तरपत्रिकेवर अनेक ठिकाणी त्यानं केंद्र उमटवली, पण वर्तुळे फुलली नाहीत. कंपास पेटी बंद झाला. हातात पेन घेतला. बोटातून तो खेळू लागला, पण उत्तरे लिहिण्यासाठी तो खाली उतरलाच नाही. त्याची नजर भिरभिरू लागली. शंकातल्या किड्यानं स्वतःला मुरगाळून आत कोंडून घ्यावं तसं उमेशचं मन आकसलं. प्रश्नपत्रिका अबोल झाली. उत्तरपत्रिकेतल्या ओळी रिकाम्या राहू लागल्या. लाल फुल्या उत्तरपत्रिकेवर सरकू लागल्या. उमेशनं लिखाण थांबवलं. प्रश्नपत्रिका मोकळी ढाकळी बेंचवर खेळू लागली. त्यानं वर्गात सर्वत्र पाहिलं. मुलांचं माना खाली घालून लिखाण चालूच होतं. वाऱ्याच्या झुळका एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीकडे हुंदाडू लागल्या तेव्हा प्रश्नपत्रिकेची थोडी फडफड झाली आणि तरंगत वाऱ्याबरोबर उठून खिडकीकडे सरकली. तिच्या फडफड करून हवेत तरंगण्यानं उमेशचं मन भटकू लागलं. वर्गातून बाहेर पुन्हा आत येऊन वर्गात रेंगाळू लागलं आणि अचानक खिडकीच्या गजांना धरून वर्गाच्या बाहेर उतरलं. पुन्हा एकदा वाऱ्याच्या झुळकीनं प्रश्नपत्रिका वाऱ्यावर तरंगत खिडकीकडे धावली. सर्वांच्या आधी वर्गाबाहेर जाण्याची तिची घाई उमेशला भावली. वॉर्निंग बेल झाली. सर्वांची उत्तरपत्रिकेला पुरवण्या बांधण्याची घाई सुरू झाली. सर्वांनी उत्तरपत्रिका शिक्षकांच्या हवाली केल्या. उमेशनं ती गणिताची प्रश्नपत्रिका पॅडच्या चिमट्याला अडकवली. तो वर्गाच्या बाहेर पडला. पुन्हा शाळेच्या व्हरांड्यात मैदानात विद्यार्थ्यांचे पुंजके आणि त्या पुंजक्याच्या वर्तुळात काही टिपके विलीन होत, तर काही अलग होऊन काही वर्तुळं दुसऱ्या वर्तुळात अदृश्य होत. माथ्यावरची उन्ह, पायात रेंगाळणारी सावली घेऊन तो चिंतेत घराकडे सरकू लागला. दुपारचा परवा रंग सर्वत्र पसरला होता. उमेश घरी पोहोचला. ती खट्ट वाजणारी पायरी चुकवून तो आत प्रवेशला. त्यावेळी अण्णांचे जोडे, छत्री कुठेच दिसत नव्हते. त्यावेळी घरी फक्त आई आणि तिच्या हातातल्या बांगड्यांची किनकिन. त्या शांत वातावरणात घड्याळाच्या टिकटिकीनं लक्ष वेधलं. दुपारचं 2:30 वाजले होते. अण्णा बाहेरून घरी फिरून येणार ते 4 वाजताच. त्यानं हातातील गणिताची प्रश्नपत्रिका त्या छोट्या कपाटावर ठेवली. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यानं ती थोडी फडफडली. फडफडणारी प्रश्नपत्रिका पाहून त्याला अण्णांची आठवण झाली. आपण अण्णांच्या समोर उभा आहे. त्यांच्या हातात गणिताची प्रश्नपत्रिका. नेमकं न येणाऱ्या प्रश्नावर चालू झालेली झाडाझडती. उमेशचे डोळे पाणावले. सभोवार ओला पडदा झिरझिरू लागला. कुठल्याही आडोशाला लपून न बसता आपल्याला अदृश्य होता आलं तर? या विचारानं तो अंग चुरून मांजर पावलानं आईला दिसणार नाही असा घरी कितीतरी वेळ तो शांत बसून होता. एक वेगळीच वाऱ्याची झुळूक घरात आली. या झुळकेसरशी ती प्रश्नपत्रिका वाऱ्यानं हलू लागली. पुन्हा पुन्हा फडफडण्यानं उमेशचं लक्ष वेधून घेतलं. तो मोहरून गेला. मोहरण्यानं त्याच्या तनामनात चैतन्य निर्माण झालं. नजर भिरभिरू लागली. मनाच्या तरंगपटलावर नवनिर्मितीचं बीज रुजू लागलं. तो चटकन उठला. फळीवरची डिंकाची डबी, दोऱ्याची गुंडी आणि लागल्याच हातानं स्वच्छ घोळलेल्या लवचिक कांबट्या सारी जुळणी झाली होती. आता त्याला पाहिजे होता फक्त एक कागद. उमेशनं क्षणाचाही विलंब न लावता ती गणिताची प्रश्नपत्रिका खेचली. त्यानं जमिनीवर बैठक मारली. प्रश्नपत्रिका एकवार उलटी पालती पाहून जमिनीवर अंथरली. तशा एकापाठोपाठ लाल फुल्या प्रश्नपत्रिकेवर येऊ लागल्या. त्याला आता त्याची फिकीर नव्हती. त्या कागदी आयताकृतीच्या 4ही बाजूने नजर फिरवून घेतली. आयताचा एक कोपरा समोरील बाजूशी मिळवला. तोच एक त्रिकोण तयार झाला. उजव्या बाजूला एक आयताकृती तयार झालेली लांबट पट्टी कापून ठेवली. मघाचा तो त्रिकोण उलगडला. त्याच्या समोर एक कर्ण दाखवत असलेला चौरस होता. कामट्याचा एक अर्धवर्तुळ तयार करून तो चौरस आकृती कागदावर ठेवला. दुसऱ्या एका लांब कांबटीने तो अर्धवर्तुळ छेदून ठेवला. मघाच्या त्या शिल्लक लांब आयताकृती पट्टीपासून छोटे छोटे त्रिकोण चौरस तयार केले.
सळसळत्या उत्साहाने ते त्रिकोण, चौकोन, अर्धवर्तुळाच्या व अर्धवर्तुळाला छेदणाऱ्या त्या उभ्या कांबट्याच्या रेषेला चिकटवून ठेवले. आता किचकट गणिते सुटू लागली होती. त्रिकोण, चौकोन, अर्धवर्तुळाची एक छान रचनाच नव्हे तर एक कलाकृती आकार घेत होती. घड्याळाचा काटा दुपारचे ओझे वाहत पुढे सरकत होता. आता मधुकर अण्णांची येण्याची वेळ झाली होती. उमेशनं लांब दोरा घेतला. जिथं उभ्या कामटीनं अर्धवर्तुळ छेदला तिथं बिंदू छिद्रे पाडली. त्यातून दोरा ओवून घेतला. 2 समांतर धाग्यांच्या रेषा गाठीनं एकत्र बांधल्या. अण्णा एक एक पावलाने घर जवळ करत होते आणि उमेश हाताच्या हालचालीनं. सोबतीला होती मन बुद्धीची, शरीराची झालेली त्याची अथांग एकाग्रता. सभोवतालच्या चल अचल सृष्टीचा त्याला क्षणभर विसर पडला. तो एका अनामिक समाधी अवस्थेत तरंगू लागला. त्या लाल फुल्या त्याला कुठेच दिसत नव्हत्या. अपूर्ण गणित सुटली होती. मनाच्या घुसमटीनं तळ धरला होता. उमेश तो चौकोन घेऊन झरझर माडीवरून चढून गच्चीवर आला. त्यानं सभोवती पाहिलं. सृष्टीचं नवीन रूप त्याला दिसलं. वाऱ्याचा एक छानसा झोत इकडून तिकडे वाहू लागला. त्यावर त्यानं तो चौकोन सोडला. त्रिकोण, चौकोन, अर्धवर्तुळाचा झकास तोल सावरत तो हातातल्या दोरीला प्रेमळ ओढ देत उमेशपासून तो दूर दूर जात होता. एवढ्यात पायरीचा खट्ट आवाज कानी आला. तरी उमेश आनंदित होता. अण्णांनी घरात पाऊल टाकता सारं घर शहारलं. उमेश म्हणून अण्णांनी एक जोराची हाक मारली. तसं उमेशने ओढ लागल्या दोरीला ढील दिली. गरगर भिंगरी फिरू लागली. तो वाऱ्यावर तरंगणारा चौकोन उमेशपासून अधिक दूर दूर जाऊ लागला. आजूबाजूच्या थरथरत्या गिरक्या घेणाऱ्या रंगीबेरंगी चौकोनात त्याचा तो चौकोन स्थिर, शांत, स्थितप्रज्ञ उभा होता. आता सारी गणितं सुटली होती. कुणाच्या जाबाची आणि त्या लाल फुल्यांची भीती त्याला मुळीच राहिली नव्हती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.